आपल्याला वेटेजनुसार अभ्यास करावा लागेल। बुद्धिमत्ता चाचणी 80 मार्काची असते, गणित 30 मार्काचं असतं, त्यानंतर मराठी इंग्रजी 15-15 मार्काला असतं, मानसशास्त्र 30 मार्काचं असतं। असं सगळं जो आपला पोर्शन असतो ना तो असा डिवाइड केलेला आहे। कुठल्याही आणि खरंच तुम्हाला सांगते ना कुठल्याही एका पुस्तकातून टेटचा पेपर येणार नाही आहे। आपल्याला छान असं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हियस इयरवर भर द्यावं लागेल। मी माझ्या प्रिव्हियस इयरवर भर देत आहे। मी टेटची प्रिव्हियस इयर सोडून माझा वीकली एक पेपर माझा असतो, जे मी तुम्हाला मागील व्हिडिओत पण सांगितलेलं आहे। असो मॅथ असो, रिझनिंग असो, मराठी असो, इंग्रजी असो, प्रत्येक छान असे नोटबुक बनवून घ्यायचे आणि कुठलंही लेक्चर्स आपण बघितलं ना त्या लेक्चरचं हेडिंग टाकायचं, डेट टाकायची, सरांचं नाव टाकायचं। या सरांचं नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि खरंच तुम्हाला सांगते की खूप रिक्वेस्ट येत होत्या, खूप कमेंट येत होत्या। म्हटलं चला आपण या विषयावर बोलूया आणि आजचा जो मुद्दा आहे ना तो खरंच तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आली असेल की ह्या मुद्द्यावर बोलणं फार आवश्यक आहे आणि आपल्या सर्वांसाठीच आणि माझ्यासाठी पण। कारण मला जर माझं टार्गेट पूर्ण करायचं असेल, मला जर माझे टेटमधले मार्क वाढवायचे असतील आणि मला माझ्या जिल्ह्यात नोकरी हवी असेल तर मला या मुद्द्यावर बोलावंच लागेल, या मुद्द्याचा स्टडी प्लॅन करावाच लागेल आणि यासाठी काहीतरी करावंच लागेल, जे की मी केलेलं आहे। आणि प्रश्न वाचायलाच 5 मिनिटं जातात। टेटचा प्रश्न वाचायलाच 5 मिनिटं जातात, तर त्याचे योग्य नियोजन स्मार्ट स्टडी करून करावे लागेल। कारण ज्यांनी पेपर दिला त्यांना माहित आहे की कम्प्युटर स्क्रीनवर स्क्रॉल करता करताच 5 मिनिटं निघून जातात आणि विचार करायला 5 मिनिटं आणि मग जेव्हा आपण प्रश्न क्लिक करतो ना तेव्हा मग वेळ झालेला असतो। म्हणून खूप स्मार्ट पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे, खूप स्मार्ट पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे आणि हार्ड वर्क नको तर स्मार्ट वर्क करावं लागणार आहे। तेव्हाच आपण 170+ घेऊ शकू। मी 170+ का म्हणते? कारण 130+ भरपूर जण घेणार आहेत। आपल्याला 150च्या वर जायचं असेल तर आपल्याला स्मार्ट वर्क करावंच लागेल आणि स्मार्ट वर्क कसं करता येईल त्याच बाबतीत मी आज बोलणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पण एक छान गाईड मिळेल आणि मला पण तुमच्यापासून आणि भरपूर कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आपल्याला भरपूर स्मार्ट वर्क करावं लागणार आहे। कारण तुम्हाला सांगते ना, आताही विचार केला की अंगावर शहारे येतात जेव्हा पेपर सोडवायला आपण जेव्हा त्या कम्प्युटर स्क्रीनकडे बघतो ना तेव्हा बघतच राहतो। कारण स्क्रॉल करण्यात एवढा वेळ जातो ना, कुठलाही प्रश्न वाचण्यात आपल्याला 1 मिनिट जातो। कुठलाही प्रश्न जेव्हा आपण तो वाचतो ना 1 मिनिट आपला पक्क्यात जातो। कारण कसं असतं, टेट जो प्रश्न IBPS आपल्याला टाकतात ना तो प्रश्न समजण्यासाठी आपल्याला त्या प्रश्नाची भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि प्रश्नाची प्रॅक्टिस करूनच आपण त्याचं योग्य नियोजन करू शकणार आहे। आपण आपलं टार्गेट पूर्ण करू शकणार आहे। आपल्याला जी शाळा किंवा जी संस्था किंवा जो जिल्हा हवा आहे ना त्याच्यासाठी आपल्याला मेरिटमध्ये यावं लागणार आहे। TET किंवा CTET पास होणं सोपं आहे, पण म्हणते मी टेटमध्ये मेरिट येऊन आपला जिल्हा आपल्याला मिळवणं हे महत्त्वाचं आहे। कारण त्याच्यासाठीच आपल्याला टेटचा स्मार्ट वर्क करावं लागेल, स्मार्ट स्टडी प्लॅन करावं लागेल। त्याच विषयी मी तुमच्यासोबत आज या विषयावर बोलणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे की टेट ही एक्झाम 1 ते 12वी या वर्गासाठी जेवढेही विद्यार्थी पात्र असतील, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे TET पेपर 1 पास, पेपर 2 पास, 9वी ते 12वी म्हणजे त्यांना कुठल्याही TETची आवश्यकता नसते, सगळ्यांना सेम पेपर असतो। आणि KVS मध्ये असं नसतं। KVS मध्ये PRT वेगळं असते, PGT वेगळं असते, TGT वेगळं असते, अभ्यासक्रम वेगळा असतो, पेपर वेगळा असतो। पण आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं ठेवलेलं आहे की एक सेम पेपर असतो। त्यामुळे कॉम्पिटिशन टफ असते आणि आपल्याला जर त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागणार आहे आणि भरपूर वेटेज कुठल्या विषयाला आपल्याला द्यावं लागेल, कमी वेटेज कुठल्या विषयाला द्यावं लागेल, मीडियम कुठे ठेवावं लागेल, हे एक त्याचा परफेक्ट स्टडी प्लॅन आपल्याला करावं लागणार आहे। आणि जरीही नोटिफिकेशन आलेलं नाही तरीही आपण असा विचार करायचा नाही जेव्हा मी नोटिफिकेशन येईल तेव्हा मी अभ्यास करेल। तर आमच्यासोबत असं झालेलं होतं, 15 दिवसाच्या अगोदर नोटिफिकेशन आलं आणि लगेच 15 दिवसांनी आमचा पेपर होता। त्यामुळे आम्हाला काहीच वेळ मिळालेला नव्हता। 15 दिवसात जो काही आहे तो अभ्यास केला आणि 103 मार्क मिळाले आम्हाला। जे बँकिंगचे विद्यार्थी होते त्यांना छान मार्क मिळाले, कारण माझ्या भरपूर फ्रेंड लागलेल्या ज्यांनी बँकिंगचा अभ्यास केलेला होता त्या। तर कसं असतं, त्यात रिझनिंग असतं, मॅथ असतं, मराठी असतं, मानसशास्त्र असतं, परिसर अभ्यास असतं, भरपूर घटक असतात। पण बुद्धिमत्ता आणि आपल्याला वेटेजनुसार अभ्यास करावा लागेल। बुद्धिमत्ता चाचणी 80 मार्काची असते, गणित 30 मार्काचं असतं,
त्यानंतर मराठी इंग्रजी 15-15 मार्काला असतं, मानसशास्त्र 30 मार्काचं असतं. असं सगळं जो आपला पोर्शन असतो ना तो असा डिवाइड केलेला आहे. कुठल्याही आणि खरंच तुम्हाला सांगते ना, कुठल्या एका पुस्तकातून टेटचा पेपर येणार नाही आहे. आपल्याला छान असं स्मार्ट वर्क करून म्हणजे स्मार्ट प्लॅन करावं लागेल, तेव्हाच आपण त्यापर्यंत पदापर्यंत पोहोचू शकू. कारण मी एक वेळा पेपर दिलेला आहे, मला माहीत आहे की पेपर अभ्यास करण्यापेक्षा जो आपला 120 मिनिटं असतात त्या 120 मिनिटात आपण काय करणार आहोत ना ते फार महत्त्वाचं असतं. कारण 120 मिनिटात आपलं भवितव्य घडणार असतं आणि कितीही अभ्यास केला आणि त्या 120 मिनिटात जर आपण ते 200 प्रश्न सोडवू नाही शकलो पूर्ण तर काहीच कामाचं नाहीये. म्हणून आपल्याला ते प्रॉपर नियोजन करावं लागणार आहे आणि 120 मिनिटात आपले सगळे प्रश्न सोडवणं झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काय केलं होतं मी तुम्हाला सांगते. कधीच मी बुद्धिमत्ता चाचणीकडे मी वळलीच नाही, कारण मला वाटलं होतं की माझे सोपे प्रश्न मी सोडून घ्यायचे, म्हणून मी अगोदर सगळं माझं सोपं पोर्शन सोडून घेतलं. पण ते मला कन्फ्यूज झालं आणि त्याचमुळे माझे मार्क कमी झाले असं मला वाटलं. मी तसं करायला नको होतं. आता त्या गोष्टीचा मला पश्चाताप होतो, पण ते झालं तो भूतकाळ आहे. तर आता यावर्षी मी ठरवलेलं आहे की माझा एक परफेक्ट प्लॅन केलेला आहे की बुद्धिमत्ता चाचणी असो गणित असो आपल्याला आपले जे प्रश्न आपल्याला येतात ना तिथूनच सुरुवात करायची सोडवायला. म्हणजे कसं असतं ना, आपण काय करतो नंतर अगोदर सोपं करून घेऊ म्हणतो आणि नंतर जेव्हा परत यायला लागतो तेव्हा टाइम फार कमी असतो, वेळ फार कमी असतो आणि आपल्याला प्रश्न येतात पण आपल्या हातात टाइमच नसतो तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून टेटला न हलक्यात घेऊ नका. टेट हा फार जे IBPS पेपर घेतो ना ते प्रश्न फार असे वेगळ्या स्वरूपाचे असतात, ते बँकिंग स्वरूपाचे प्रश्न असतात आणि आपण ते आपल्यासाठी नवीन असतात. त्यामुळे मला असं वाटते की आपण ना त्याचा प्लॅन करताना थोडं बँकिंगच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर फार गरजेचं राहील. आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगते ना, आपल्याला किंवा मला माझ्या चुकांमधून शिकावं लागणार आहे. कारण कसं असतं चुकांमधून शिकावं लागणार आहे, कारण चुकांमधून शिकू तेव्हाच आपण टेटमध्ये 170+ पोहोचू शकू. कारण हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्या वेळेत 120 मिनिटात आपलं प्रॉपर डोकं चालणं, जो स्मार्ट वर्क केलेला आहे ते तिथे उतरवणं हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे ना, जो आपण स्टडी प्लॅन करणार आहे तो असा करायचा आहे. म्हणजे मी सांगते तुम्हाला, आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी, तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी मला असं वाटतं बँकिंगचं अग्रवाल सरांचं पुस्तक आहे. भरपूर ऐकलेलं आहे मी त्या पुस्तकाबाबत आणि मला ते पुस्तक घ्यायचं पण आहे. मी एक पुस्तक घेतलेलं आहे पण ते दुसरं आलेलं आहे, इंग्रजीचं आहे. ते इंग्रजी माध्यमचं दिसलं मला, मराठी माध्यमचं घ्यायचं आहे. तर घेईल मी तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि म्हणजे जेवढेही यूट्यूबचे आता भरपूर सर असे आहेत की फ्रीमध्ये आपल्याला थोडी माहिती देत आहेत किंवा डेमो क्लास घेत आहेत, तर आपण काय करायचं ना त्यांचे क्लास अटेंड करायचे आणि आपल्याला जेवढे टॉपिक आहेत ना आपले बुद्धिमत्तेचे तेवढे टॉपिक आपण आपल्या याच्यावर लिहून घ्यायचे नोटबुकवर. आणि आपल्याला कुठला टॉपिक हार्ड जातो, कुठला मीडियम जातो, कुठला सोपा जातो याचे वेगवेगळे नियोजन करायचे. आता बैठक व्यवस्था, रांगेतील स्थान, कधी कोणाकोणाला बैठक व्यवस्था लवकर समजतं, कोणाला रांगेतील स्थान महत्त्वाचं वाटतं ते लवकर समजतं, कोणाला व्हेन आकृत्या लवकर समजतात, त्या टॉपिकला कमी वेटेज द्यायचं जरा. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आपल्याला आपल्या नियोजनानुसार आपल्याला आपलं स्टडी प्लॅन बनवावं लागेल. गायडन्स आपण घेऊ शकतो, आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, पण प्लॅन आपल्याला करावं लागेल. कारण आपल्याला बघावं लागेल की टेट प्रिव्हियस इयरमध्ये आपण कुठे चुकतोय, त्यानंतर आपले मार्क कुठे कमी पडत आहे, आपण कुठे कमी पडत आहोत, या सगळ्यांचं एक नियोजन करावं लागेल. आणि भरपूर जण क्लासवाले सांगतात की आमचा क्लास छान आहे, आमच्या इकडे या, तुम्ही असं करा तसं करा. ठीक आहे, आपण जाऊ शकतो, पण आपल्याला ठरवायचं आहे की मला सेल्फ स्टडी करायचा आहे, की मला क्लास लावायचा आहे, की मला ऑनलाईन क्लास करायचा आहे का, हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे डिसाईड. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर फक्त आपला जो 15 दिवस असतात, त्यामुळे जरी आता नोटिफिकेशन आलेलं नाही तरी मी खूप सुरुवातीपासून तुम्हाला सांगते, मी 3 महिने जरा माझा यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे तेव्हापासून सांगते की तुम्ही अभ्यास करा. कारण मला एक वेळा ठोकर बसलेली आहे आणि त्या ठोकऱ्यामुळे मी शिकलेली आहे की 15 दिवसात टेटचा अभ्यास करणं शक्य नाही आहे. कारण आपल्याला आपलं जे अभ्यास असतो ना तो प्रॉपर पाहिजे आणि आपण त्यात आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आता तुम्ही म्हणत काही तू अशी का म्हणतेस, कारण मी सांगते तुम्हाला, जे बँकिंगचे मुलं होते त्यांना प्रॅक्टिस परफेक्ट होती, त्यांना रिझनिंगमध्ये त्यांना कन्सेप्ट क्लिअर होत्या रिझनिंगच्या, त्यामुळे ते परफेक्ट मार्क मिळू शकले. माझी एक मैत्रीण आहे, ती पण लागली, तिला छान 174 मार्क होते. ती बँकिंगचे क्लास तिने अगोदर लावले, 2-3 वर्ष ती बँकिंगच्या मेन्सपर्यंत गेलेली होती, त्यामुळे तिला टेटचा पेपर फार सोपा गेलेला होता. त्यामुळे तिच्या गाईडनुसार मला असं वाटते की तिने जे सांगितलं की तिच्या बँकिंगच्यामुळे तिचे पेपर सोपे गेलेले आहेत. तर का सोपे गेले, कारण त्यांनी प्रश्नांची प्रॅक्टिस केली, त्यांनी रिझनिंगची प्रॅक्टिस केली, त्यांनी मॅथची प्रॅक्टिस केली. जरी मराठी आणि इंग्रजीला 15-15 मार्काचं होतं तर ते आपल्या TETला आहे आणि CTETला आहे. त्यामुळे कसं असतं, ते काही फार हार्ड लेवलचं नाही आहे, ते डिफिकल्ट नाही आहे, सोपा घटक आहे तो.
आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर रिझनिंग आणि मॅथ आपल्याला हे आपलं स्ट्रॉंग बनवावं लागेल. त्यामुळे मागील व्हिडिओत पण सांगितलं की मी माझं मॅथ थोडं स्ट्रॉंग बनवण्यावर भर देते आणि ते मी स्ट्रॉंग केलेलं आहे. मी 50 ते 60 पर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हाला पण तसंच करावं लागेल आणि तुम्ही ते करू शकता, कारण मी करू शकते, तुम्ही पण नक्की करू शकता. म्हणून आत्ताच वेळ आहे, ही वेळ वाया जाऊ देऊ नका, कारण टेट होऊ शकतेच. 2025 मध्ये टेट होणारच आहे. जर त्यांनी टीईटी घेतली तर टेट पण घेतीलच असे भरपूर जण म्हणत आहे आणि मला पण वाटते की टेट ते घेतीलच. त्यामुळे कसं आपल्याला आपला अभ्यास हा प्रॉपर तयार ठेवावा लागेल. आणि राहिला आपल्या लग्न झालेल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना वेळ मिळत नाही, तर मी माझ्या आपल्या युट्यूब चॅनलमधून असंच दाखवण्याचा प्रयत्न करते की आपण आपलं नियोजन कसं आपण परफेक्ट बनवू शकतो लग्नानंतरही, आणि आपण टेटमध्ये आपले मार्क कसे कव्हर करू शकू. कारण मला पण माझे मार्क कव्हर करायचे आहे आणि जी माझ्या चुका झाल्या त्या चुका मला दुरुस्त करायच्या आहेत आता. आणि मैत्रिणींनो बघा, आपण जे युट्यूबचे फ्री लेक्चर्स बघू ना, मी तुम्हाला सांगते ना की आपण कुठल्याही विषयासाठी परफेक्ट बुक करून घ्या. जसे मी प्रत्येक विषयासाठी बुक करून घेतल्या, इतिहास असो, भूगोल असो, मॅथ असो, रिझनिंग असो, मराठी असो, इंग्रजी असो, प्रत्येक छान असे नोटबुक बनवून घ्यायचे. आणि कुठलंही लेक्चर्स आपण बघितलं ना, त्या लेक्चर्सचं हेडिंग टाकायचं, डेट टाकायची, सरांचं नाव टाकायचं, या सरांचं लेक्चर होतं म्हणून. त्याने हा फायदा होतो की आपण परत पुन्हा, जर समजा एक्झाम्पल सांगते, प्रदीप बोधले सर मराठी व्याकरण असं लिहायचं, प्रदीप बोधले मराठी व्याकरण घटक अलंकार. त्यानुसार मग आपण हा व्हिडिओ बघितला, आजची ही तारीख आहे आणि या व्हिडिओमध्ये मी ह्या नोट्स केल्या आणि एक पेज झालेलं आहे माझं. त्यानंतर पुस्तक घ्यायचं, अलंकार वाचायचं, पुस्तकातलं अलंकार वाचले, इकडे पुस्तकातलं की इकडे आपले नोट्स असे बनवून मग जेव्हा पेपर आहे ना तेव्हा भरकन पेपरमध्ये आठवतो आणि आपला छान पेपर जातो. तसेच रिझनिंगचं करायचं, मॅथचं करायचं. जेवढेही आपण फ्री लेक्चर्स बघू किंवा ऑनलाईन क्लास करू, आपले नोट्स काढणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण नोट्स तयार करू ना ते आपल्या लक्षात राहतं प्रॉपर तरीकेने. आणि दुसरी गोष्ट सांगते, मी माझा मागील 1-2 व्हिडिओत मी शेअर केलं आहे की आपण आपले नोट्स रिव्हिजन करून कशी करायची रिव्हिजन, ते आपण कसे लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे ज्यांनी जे व्हिडिओ बघितले नसतील, नवीन सबस्क्रायबर, त्यांनी ते व्हिडिओ बघा. एक रिव्हिजनची पद्धत असते. रिव्हिजन ही सगळ्याच पुस्तकांची घेऊन बसायची नसते. त्यामुळे रिव्हिजनची पण एक योग्य पद्धत असते, एक योग्य नियोजन असते. त्यामुळे तो अभ्यास त्याच पद्धतीने केला गेला पाहिजे, तरच आपल्या अभ्यासाला महत्त्व आहे. आणि मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई तुझे पुस्तकं जुने आहेत का? तर मैत्रिणी, हो, माझे पुस्तकं जुने आहेत आणि एवढी नवीन पुस्तकं घेणं शक्य नाही, कारण सगळ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात आणि जे की आपल्याला सांभाळून घ्यावं लागतात. तर मी माझ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर देत आहे आणि मला वाटत आहे की आता मला खरंच नवीन पुस्तकांच्या काही गरज असतील तर मी ते नक्की घेईल आणि त्या तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना खरोखर अभ्यासाला वेळ मिळत नाही, ज्यांची लहान मुलं आहे किंवा कोणी जॉब करत असेल, तर त्यांनी तर आतापासूनच सुरुवात करा. कारण आतापासून जेव्हा आपण सुरुवात करू ना तेव्हाच आपला एक प्रॉपर नियोजन तयार होईल, आपला अभ्यास तयार होईल आणि आपण कुठला तरी जो बेस आहे आपला तो पक्का होईल. तर म्हणून ना, तुम्हाला वेळ मिळत नाही ना, व्हिडिओ ऐका, कानात हेडफोन घाला, हेडफोन नसेल तर मोठ्या आवाजात होम थिएटर लावा, होम थिएटर नसेल तर फोन खिडकीत ठेवा, कुठेही ठेवा, जिथं तुम्हाला सुटेबल असतो तिथे ठेवा. फक्त कानावर शब्द पडू द्या. कानावर शब्द पडले की त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता, कॉन्सन्ट्रेशनचे विषय घेऊन बसता, तेव्हा ते स्क्रीनशॉट रात्री झोपताना आपल्या डायरीत लिहून घ्या किंवा त्या विषयाच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्यामुळे काय होईल, आपल्याला आपले नोट्स बनवायला सोपं जाईल आणि आपण आपला परफेक्ट स्टडी प्लॅन करू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रिव्हियस इयरवर भर द्यावं लागेल. मी माझ्या प्रिव्हियस इयरवर भर देत आहे. मी टेटचे प्रिव्हियस इयर सोडून बघताय. वीकली एक पेपर माझा असतो, जे की मी तुम्हाला मागील व्हिडिओत पण सांगितलेलं आहे. मी गुगलवर जाऊन टेटचे प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करत आहे. मी कुठलंही ॲप डाउनलोड केलेलं नाही आहे किंवा कुठलीही मी टेस्ट सिरीज घेतलेली नाही आहे. सध्या मी फक्त गुगलवर जाते, तिथं येतात 2017, 2019 सगळे टेट प्रिव्हियस इयर येतात. एक प्रिव्हियस इयर डाउनलोड करायचा आणि त्यानुसार आपले प्रश्न सोडवत जायचे. टायमिंगनी सोडवत नाही आहे. मला वाटतंय सध्या की मला हे प्रश्न कठीण जाते, त्याला टिकमार्क करते, ते प्रश्न सोडवून बघते आणि एक पेपर माझा 2 दिवस चालला तरी चालवते. कारण सध्या कुठलंही नोटिफिकेशन नाही. आपल्याला आपले वीक पॉइंट मजबूत करायला भर द्यायचा, स्ट्रॉंग बनवायचे आहे वीक पॉइंट. त्यामुळे आपल्याला ते स्ट्रॉंग बनवल्यानंतर टायमिंगने पेपर सोडवा, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण 120 मिनिटात 200 प्रश्न कव्हर करू शकू का. कारण जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर असणार नाही, वीक पॉइंट क्लिअर असणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या मजबूत नियोजन करता येणार नाही. तर माझं हेच सांगण्याचा अर्थ आहे की तुमचे वीक पॉइंट क्लिअर करा, प्रिव्हियस इयरवर भर द्या, रिझनिंग आणि मॅथवर भर द्या. टेट किंवा टीईटी मध्ये, सीटेट मध्ये आपण मराठी इंग्रजीवर भर दिला आहे, तर आता मानसशास्त्रावर भर द्या. आणि प्रश्न मानसशास्त्राचे वेगळे असतात,
ते प्रात्यक्षिक स्वरूपाचे असतात, प्रॅक्टिकल स्वरूपाचे असतात. त्यामुळे असं थेरीमध्ये घोकमपट्टी करू नका. जरा विचार करून वाचा की याचा प्रश्न कसा तयार होऊ शकतो. त्यामुळे कसा अभ्यास करताना विचार करून जर वाचला आपण तर काय होईल, आपल्याला कळेल की प्रॅक्टिकलमध्ये प्रश्न कसे येतील आणि आपण त्यात आपले मार्क कव्हर करू शकू. इंग्रजी आणि मराठीचे प्रश्न सोपे असतात, फार कठीण नसतात. त्यामुळे आपोआप आपले 30 पैकी आपण 25 पर्यंत पोहोचू शकतो. रिझनिंगमध्ये वेळ मिळत नाही म्हणून रिझनिंगचं योग्य प्लॅनिंग करावं लागेल. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल. आपल्याला 80 पैकी आपण 70 पर्यंत पोहोचलो पाहिजे आणि माझ्या मते तर 75 प्लस असलो पाहिजे. कारण मॅथमध्ये आपण जर स्ट्रॉंग नसलो तर आपले मॅथमध्ये इकडे मार्क कटतात आणि आपला स्कोर कमी होतो. असंच आपल्याला आपलं स्टडी प्लॅन करावं लागेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला हेल्पफुल झाला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी पण माझा अभ्यास करणं सुरूच केलेला आहे 3 महिन्यापासून. त्या अगोदरही करत होती आणि तुमच्यासोबत तो मी शेअर 3 महिन्यापासून करत आहे. कारण आपलं YouTube चॅनल ओपन करून आता 3 महिने झालेले आहेत. त्यामुळे भरपूर आपले जे जुने सबस्क्रायबर त्यांना माहीत आहे की माझा अभ्यास मी भरपूर दिवसाचा चालू केलेला आहे टेटचा. ते आपण माझ्यासोबत अभ्यास करताय. तुम्ही पण आता जॉईन व्हा, तुम्ही पण अभ्यास करा, नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून ज्या गरजू महिला आहे, ज्या त्यांना मोटिवेशनची गरज आहे, त्यांना खरोखर जीवनात काही करून दाखवायचं, त्यासाठी मला तुमची सोबत हवी आहे. त्यामुळे चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, आपला हा स्टडी प्लॅन आणि यासमोर पण मला वाटलं की आता मला यात भरपूर काही बदल करायचा आहे किंवा मी माझे काही जे नोट्स आहेत ते आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल तुमच्याबरोबर शेअर करते. कारण तुमच्यापासून मला एक ऊर्जा प्राप्त होते, त्याच्यासाठी मोटिवेशन मिळत आहे. तर यासमोर पण मला वाटेल की नाही आता आपल्याला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर नक्की एखादा आणखी व्हिडिओ बनवेल आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्मार्ट वर्क करा, पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या. जरी एक्झाम डेट आलेली नाही किंवा नोटिफिकेशन आले नाही तरी निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. अभ्यासाला सुरुवात करा. तर भेटूया नक्की पुढील ब्लॉगमध्ये. बाय.